नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. राईट मेथड ऑफ इम्प्रूव्हिंग मेमरी, स्मृती सुधारण्यासाठी म्हणजे इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणते मेथड आहेत ते आपण बघणार आहोत. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो बिहेवियर सायन्समध्ये. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्समध्ये. ओके, ते इम्प्रूव्ह करण्याच्या आधी स्मृतीचं बघूया आपण. स्मृती सुधारण्याचा विचार करताना एक महत्त्वाचा प्रश्न, स्मृती म्हणजे आपली मेमरी, एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे स्मृती जी मेमरी आहे ती सुधारणे शक्य आहे का, सुधारू शकतो का आपण आपली मेमरी. तर आपण स्मृती हा शब्द आहे तो व्यवहारात 2 प्रकारे वापरतो. पहिला म्हणजे स्मृती जी आहे, मेमरी जी आहे ती एक प्राथमिक मानसिक शक्ती आहे आणि दुसरी म्हणजे स्मृती विविध 3 प्रकारांनी जटिल म्हणजे 3 प्रकारे बनलेली जटिल प्रक्रिया आहे. कोणत्याही प्राथमिक मानसिक शक्ती या दृष्टीने स्मृती सुधारणा करता येणे शक्य नसते. मात्र स्मृती ही प्रक्रिया अध्ययन, धारणा, पुनर्वाह, प्रत्यभिज्ञा इत्यादी विविध प्रक्रियांची बनलेली असल्याने ही प्रक्रिया अधिकाधिक परिणामकारक कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करणे शक्य असते. या अर्थाने स्मृती सुधारणा करता येतात, त्यासाठी मानसशास्त्राने पुढील सूचना केल्या आहेत. तर बघूया, स्मृती ही काय तर प्राथमिक मानसिक शक्ती आहे. मेमरी काय आहे तर आपली मानसिक शक्ती आहे. आणि दुसरी म्हणजे स्मृती ही काय तर विविध प्रकारांनी बनलेली जटिल प्रक्रिया आहे. मेमरी जी आहे ती मानसिक शक्ती आहे, दुसरं म्हणजे ती विविध प्रकारांनी बनलेली जटिल प्रक्रिया आहे. कोणत्याही प्राथमिक मानसिक शक्ती या दृष्टीने स्मृती करता येणे शक्य नसते. म्हणजे कोणताही प्राथमिक मानसिक शक्ती या दृष्टीने स्मृती करता येणे शक्य नसते. मात्र स्मृती ही प्रक्रिया अध्ययन, धारणा, पुनर्वाह म्हणजे प्रतिभिज्ञा इत्यादी जी विविध प्रक्रियांची बनलेली असल्याने ही प्रक्रिया अधिकाधिक परिणामकारक कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असते किंवा शक्य असते. या अर्थाने स्मृती सुधारणा करता येतात, त्यासाठी मानसशास्त्रज्ञ जे आहेत आपले, तर त्यांनी कुठल्या सूचना केल्या. जर आपल्याला स्मृती सुधारणा करायच्या असतील तर आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत ते आपण बघणार आहोत. चला तर मग पहिले आपण बघूया गोष्ट कोणती आहे, तर ती आहे गरज इच्छा असता म्हणजे नीड, विल, मोटिव्ह, ह्या 3. तर शिकताना अभ्यासाविषयाकडे लक्ष देणे म्हणजे अभ्यास विषयाकडे लक्ष हवे, शिकण्याची इच्छा हवी, आस्था हवी, लक्ष दिले की ऐकलेले, वाचलेले किंवा पाहिलेले चांगले लक्षात राहते. पाठ्यवस्तूंचा अर्थपूर्ण आशय समजून घेऊन अभ्यास केला म्हणजे त्याचे स्मरण चांगले होते. तयार उत्तर पाठांतर करून जास्त वेळ लक्षात राहत नाही. म्हणजे काय तर शिकताना अभ्यासा विषयाकडे लक्ष हवे, शिकण्याची इच्छा हवी, आस्था हवी, लक्ष दिले गेले पाहिजे, ऐकलेले, वाचलेले किंवा पाहिलेले चांगले लक्षात राहते. पाठ्यवस्तूंचा अर्थपूर्ण जो आशय आहे तो लक्ष समजावून घेऊन अभ्यास केला पाहिजे म्हणजे त्याचे स्मरण काय होते, चांगले होते. तयार उत्तर पाठांतर करून जास्त वेळ लक्षात राहत नाही. आता बघूया आपण दुसरा प्रकार, अवधान, अटेन्शन अँड कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय ते एखादी गोष्ट आपल्या स्मरणात पक्केपणे राहावी असे वाटत असेल तर या गोष्टीचे अवधानपूर्वक वाचन होणे काय आहे तर आवश्यक आहे. अवधान काय करतं, स्मृतीला सहाय्यक ठरते. अवधानाच्या अभावी पाठ्यपुस्तकाचे संस्कार मेंदूवर उमटण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही. अवधानपूर्वक अभ्यास केला तर पाठाचा अर्थ लवकर कळतो आणि त्याचे मर्म लक्षात राहते. स्मरणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अवधान म्हणजे कॉन्सन्ट्रेट करणं, लक्षपूर्वक जेव्हा गोष्टीचं आपण वाचन करतो तर अवधान स्मृतीला काय करतं, सहाय्यक ठरतं. आपण एखादी गोष्ट बघा फोकसली, आता तुम्हाला मी एक उदाहरण देते. तुम्ही जेव्हा एखादी स्टोरी वाचली तर तुमची लक्षात राहते, कारण तुम्ही इंटरेस्ट आणि काळजीपूर्वक वाचता. पण अभ्यास करताना अरे यारशी बोर आहे, काय आहे असं करून जर लक्षात म्हणजे इग्नोर केलं तर ते तुमच्या लक्षात नाही राहतं. पण तुम्ही इंटरेस्ट देऊन आणि लक्षपूर्वक काय वाचलं किंवा लक्ष दिलं तर ते तुमच्या लक्षात राहतं. म्हणून काय असतं तर ह्याच्यामध्ये स्मरणाच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर ते लक्ष देऊन केलं तर ती तुमच्या लक्षात राहते. नंतर आहे प्रतिमा प्रणाली, व्हिज्युअलायझेशन इमेज कन्सेप्ट. म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये तर पाठ्यवस्तू मनात नीटपणे ठसण्यासाठी प्रतिमा प्रणाली शक्य तितकं उपयोग करणे आवश्यक आहे.
आपण जे काही शिकतो त्याचे मानसचित्र निर्माण करण्याचे अध्ययन संस्कार दृढ होण्यास मदत होते. तर काय आहे, तर पाठ्यवस्तू मनात नीटपणे ठसण्यासाठी प्रतिमा प्रणालीचा शक्य तितका उपयोग करणे आवश्यक आहे. आपण जे काही शिकतो त्याचे मानसचित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे अध्ययन संस्कार दृढ होण्यास मदत होते. प्रतिमा प्रणालीचा उपयोग करायचा असल्यास म्हणजे काय करायचं, तर आपल्या पूर्वज्ञानाशी नवीन माहितीची सांगड घालणे. प्रतिमा प्रणालीचा उपयोग करायचा म्हणजे काय, तर आपले जे ज्ञान आहे पूर्वज्ञानाशी नवीन माहितीची सांगड घालणे. या गोष्टींचे कल्पनचित्र आहे ते मनचक्षुपुढे याव्या लागतात. अशा प्रकारे प्रतिमा प्रणाली समृद्ध करता आली पाहिजे, म्हणजे ग्रहण संस्कार चांगले बळकट होतात. प्रतिमा प्रणाली म्हणजे व्हिज्युअलायझेशन इमेज म्हणजे काय, तसं आपल्याला एखाद्या गोष्टी आपण शिकलो तर त्याचं इमॅजिन करणं, डोळ्यासमोर ती गोष्ट आणणं, त्याच्याने काय होतात, तर जी प्रतिमा प्रणाली ती समृद्ध करता आली पाहिजे, म्हणजे ग्रहण संस्कार चांगले बळकट होतात. नंतर आहे रिकॉल, म्हणजे काय, तर पुनराहवं म्हणजे काय, तर अभ्यास करतानाच ही गोष्ट आपल्याला पुन्हा आठवायची आहे, ठीक आहे, तिची गरज आपल्याला भासणार आहे याची जाणीव ठेवून अध्ययन केले पाहिजे. म्हणजे काय, तर रिकॉल म्हणजे काय, तर अभ्यास करतानाच ही गोष्ट आपल्याला पुन्हा आठवायची आहे, तिची काय आपल्याला गरज भासणार आहे याची जाणीव ठेवून अध्ययन म्हणजे अभ्यास केला पाहिजे. पुनर्वहनाला अनुकूल परिस्थिती काय आहे उत्पन्न होते. तसेच परीक्षेसाठी अभ्यास करताना प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील याची माहिती असणे फायद्याचे ठरते. अभ्यासाच्या वेळी विशिष्ट प्रकारचा विन्यास सेट धारण केला पाहिजे, म्हणजे स्मरणाला तो सहाय्यक ठरतो व सुलभतेने हवी ती माहिती आठवते. म्हणजे काय, तर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा काय असतं, अभ्यासाच्या विशिष्ट प्रकारचा विन्यास सेट धारण केला पाहिजे, स्मरणाला तो सहाय्यक ठरतो व सुलभतेने हवी ती माहिती आठवते. त्याच्यानंतर विनागश अभ्यास म्हणजे काय आहे, तर अभ्यासाविषयी प्रदीर्घ लांबीचा असताना आणि आपल्या आवाक्याबाहेर असे वाटत असेल तर योग्य त्या लांबीचे त्याचे विभाग पाडून विभागशः अभ्यास करणे अधिक फायद्याचे ठरते. नंतर तो विभाग परस्परांशी संबंध करण्याचा थोडा वेळ अधिक वेळ लागतो, खरे आहे, पण त्यामुळे काही भागाची अतिपठनही होते आणि पाठ्यवस्तू चांगल्या प्रकारे स्मरणात राहते. विभागशः अभ्यास म्हणजे काय, तर अभ्यासविषय प्रदीर्घ लांबीचा असला म्हणजे अभ्यासविषय जो आहे तो काय आहे, प्रदीर्घ लांबीचा आहे आणि आपल्याकडे आवाक्याबाहेर आहे, म्हणजे आपल्याला जमणार नाही असं वाटत असेल, आपल्या आवाक्याबाहेरचं असं वाटत असेल तर त्याचं काय विभाग पाडून अभ्यास करायचे, त्याचे विभाग पाडायचे आणि मग अभ्यास करायचा आहे. नंतर ते विभाग परस्परांशी संबंध करण्यासाठी थोडा वेळ अधिक लागतो, पण त्यामुळे काही भागाचे अतिपठन होते, त्यामुळे पाठ्यपुस्तक जे अभ्यास आहे तो चांगला स्मरणात राहतो. नंतर आहे निद्रा विश्रांतीमध्ये काय, तर पठणात विश्रांतीचे महत्त्व वरील मुद्द्यात स्पष्ट केलेच आहे. कोणत्याही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास एकाच बैठकपणे सलगपणे करायचा नाही आहे. निद्रा विश्रांतीची गरज आहे. एकदा अभ्यासाला बसलो की नुसतं रटायचं नाही आहे तर ते विश्रांती घ्यायचं, थोडा वेळ विश्रांती घ्या, थोडा वेळ अभ्यास करायचा आहे, मग ती पाठ्यवस्तू किंवा जो अभ्यास आहे तो चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. नंतर आहे रिव्हिजन म्हणजे उजळणी. तर उजळणीमध्ये काय, तर वाचनाप्रमाणे प्रपाठ करण्याची किंवा मनातल्या मनात पाठाची उजळणी किंवा त्याचे उदाहरण करत गेल्यास स्मृतीला ही पद्धत सहाय्यकी ठरते. प्रपाठाने पठण लवकर होते आणि दीर्घकाळ लक्षात राहते. उजळणी जर आपण रिव्हिजन केलं तर काय होतं, उजळणी त्याची चांगली होते आणि स्मृतीला ती सहाय्यक ठरते. त्याच्यानंतर आहे अर्थपूर्ण मिनिंगफुलमध्ये काय, तर पाठ्यवस्तूंचा अर्थ नीटपणे कळणे स्मरणाच्या सुलभतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. जितका चांगल्या रीतीने कळलेला असेल तितकेच त्या गोष्टींची स्मृती पक्की होते. पुष्कळदा विद्यार्थी अवघड शब्दांची अर्थ शब्दकोशातून न पाहता अंदाजाने त्याचा अर्थ लावून पठण करते, त्यामुळे मूळ पठण कच्चे राहते व स्मृती चुका होतात. मिनिंगफुल अभ्यास करणं गरजेचं आहे. चुकीचं काहीतरी आपल्या स्वतःच्या मनाने जर अर्थ लावून जर अभ्यास केला तर लक्षात राहत नाही. नंतर आहे ॲक्रॉनॉम्स म्हणजे काय, तर उदाहरणार्थ DABD या शब्दाला अर्थ नाही, पण एखाद्या व्यक्तीला जेव्हा डॉक्टर परिचारिका भयानक आजार झाल्याचं सांगतात त्यावेळी प्रतिक्रिया कशी असते याच्या पायऱ्या बघूया. तर D म्हणजे डेनियल, A म्हणजे ॲग्रेसिव्ह, बार्गेनिंग, डिप्रेशन आणि नंतर आहे ॲक्सेप्टन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अशा प्रकारे एखाद्या निरर्थक शब्दाला अर्थपूर्ण करून बरेचसे मटेरियल लक्षात राहू शकते. आता हा DABD या शब्दाला काही अर्थ नाही, पण एखाद्या डॉक्टरने परिचारिका असेल तर हे त्याचे अर्थ लावून अभ्यास करू शकतो, ओके. तर अशा एखाद्या निरर्थक शब्दाला अर्थपूर्ण करून बरेच मटेरियल लक्षात राहू शकते. नंतर आहे शेवटचं दृकश्राव्य साधने व कृती सराव. चिनी म्हण आहे, जे मी ऐकतो ते मी विसरतो, मी जे पाहतो ते लक्षात येऊ शकते आणि मी जे करतो ते विसरतच नाही.
जे आपण करतो ते विसरत नाही, जे बघितलं आहे ते लक्षात राहतं, जे करतो ते विसरत नाही. या वारंवार कृती व सराव दृकश्राव्य साधनाचा उपयोग स्मृती सुधारण्यास मदत होते. वारंवार जर आपण एखादी गोष्ट सतत करत राहिलो तर काय होतं, तर ती आपल्या गोष्ट स्मृतीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते आणि ती गोष्ट आपल्या लक्षात राहते. तर अशा प्रकारे मेमरीज जे आहे ते सुधारणा करण्यासाठी, इम्प्रूव्हिंग करण्यासाठी असे मेथड आहेत. मेमरीमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी बिहेवियर सायन्स GNM फर्स्ट इयरला हा प्रश्न विचारला जातो. तर अशा प्रकारे आजचा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काळजी घ्यायचं आहे, मस्त राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे, स्वस्थ राहायचं. आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. नवनवीन विषय घेऊन येते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.